आता उन्हाळा चालू झाला त्यामुळे वाळवणीचे पदार्थ बनवण्याची गडबड चालू असते। त्यामधीलच एक आपण आज बघणार आहोत ते म्हणजे तिखट सांडगे। या तिखट सांडग्यांची भाजी चवीला खूप अप्रतिम लागते। नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मिक्स डाळींचे तिखट सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण सुरू करूया। आज आपण 4 प्रकारच्या मिक्स डाळींचे सांडगे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि पाऊण वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। इथे मी हरभरा डाळीचा वापर थोडा कमी केलेला आहे। वजनी प्रमाणात जर म्हणाल तर ही 1 किलो डाळ आहे। आता आपण या डाळी व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत। स्वच्छ कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। आता या डाळी मी एका ताटामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथं आपल्या 4 प्रकारच्या डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून झालेल्या आहेत। आता याला आपण गिरणीमधून जाडसर असे दळून आणणार आहे। सांडग्यासाठी गिरणीमध्ये दळून मिळते। आता इथं तुम्ही बघू शकताय आपले पीठ छान दळले गेलेले आहे। आता आपण सांडग्यासाठीचे साहित्य बघूया। इथे मी 1 किलो मिक्स डाळीची भरड घेतलेली आहे। 2 गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, मिरची पावडर घेतलेली आहे 2 चमचे, 1 चमचा जिरे मोठे मोठे कुटून घेतलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे। आता एका खोलगट ताटामध्ये मी सांडग्यासाठीचे पीठ भिजवून घेणार आहे। त्यासाठी मी दळून आणलेली भरड घालून घेतली ताटामध्ये। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते, अर्धा चमचा हळद, कुटून घेतलेले जिरे घालून घेते, मिरची पावडर घालून घेऊया, ठेचून घेतलेला लसूण, इथं लसूण मी छान बारीक ठेचून घेतलेला आहे। हे सर्व मसाले आणि ही भरड व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपलं तिखट मीठ सर्व व्यवस्थित असं या डाळीच्या भरडला लागेल। आता इथं आपलं सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून आपण सांडग्यासाठीचे पीठ मळून घेणार आहे। इथे थोडेच पाणी घालून पीठ मळायचे। सांडग्याची भरड जाडसर असते त्यामुळे थोडेसे हे पीठ थोडे मऊच मळायचे, जास्त घट्ट मळायचे नाही। या पद्धतीने बघा लागेल तसे थोडा पाण्याचा वापर करून आपण हे पीठ छान मळून घेणार आहे। आता इथं आपले सांडग्यासाठी लागणारे पीठ छान असे मळून झालेले आहे। तुम्ही बघू शकताय जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम मळलेला आहे। आता याला झाकून आपण 1-2 ते 3 तासासाठी भिजत ठेवणार आहे। आता इथं आपले पीठ मळून 3 तास झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। आपले पीठ छान असे भिजलेले आहे। तुम्ही बघू शकताय आपण पीठ मळताना मऊ मळलेले, हे बघा एकदम घट्ट झालेले आहे पीठ। आता यातील थोडे पीठ घेऊन आपण भाकरीचे पीठ जसे मळतो अगदी त्या पद्धतीने थोडा पाण्याचा हात घेऊन याला मऊ करून घ्यायचे आहे। याला अगदीच मऊ नाही करायचे, मीडियम ठेवायचे, जेणेकरून आपल्याला सांडगे छान असे तोडता आले पाहिजेत। या पद्धतीने बघा थोडे पीठ घेऊन आपण एकसारखे असे हे मळून घेणार आहे। आता इथं आपले पीठ मळून झालेले आहे। आता त्यातीलच छोटासा पिठाचा गोळा घेऊन या पद्धतीने बघा आपण सांडगे घालणार आहे। इथे मी ताटामध्ये सांडगे घालणार आहे। बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे घरामध्येच बसून मी ताटात सांडगे घालून ताट उन्हामध्ये ठेवणार आहे। या पद्धतीने बघा बारीक सांडगे तोडायचे, जास्त मोठेही नाही तोडायचे आणि जास्त बारीकही नाही, मध्यम तोडायचे। किती सुंदर सांडगे तोडता येत आहेत बघा, खूप छान झालेत आपले इथं सांडगे। सांडग्याचं पीठ जर आपलं छान मळलं गेलं, छान भिजलं तर सांडगे सुद्धा छान तुटले जातात। सांडगे तोडत असताना त्यामधील कणिक किंवा सुट्टा भाग असा पडत नाहीये पिठामधून, रवाळ असा तुम्ही बघू शकताय। व्यवस्थित असा सांडगा तुटला जातोय, अजिबात आजूबाजूला त्याच्यामधून पीठ बाहेर पडत नाहीये, भगरत नाहीये आपलं पीठ। याचा अर्थ आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे, मऊ झालेलं आहे। आता याच पद्धतीने मी सर्व सांडगे तोडून घेते। हे तिखट सांडगे तुम्ही एकदा बनवून वर्षभर खाऊ शकता। याची भाजी खूप सुंदर लागते, चवीला अप्रतिम लागते। या सांडग्यांची भाजी पातळही रस्सा भाजी बनवली जाते आणि सुकीही बनवली जाते। एकदा बनवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता। जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा या सांडग्यांची भाजी बनवू शकतो। आता इथं आपले सर्व सांडगे छान असे तोडून झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय किती सुंदर सांडगे झालेले आहेत। आता इथे तुम्ही बघू शकताय सर्व सांडग्याची ताटे मी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेली आहेत। आता याला संध्याकाळपर्यंत आपण छान असे सुकून घेणार आहे। सुकल्यानंतर संध्याकाळपर्यंत हे सांडगे असे सुट्टे होतात। तुम्ही बघू शकताय आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, ऊन पण पूर्ण गेलेलं आहे। आता आपले सांडगे बघा मस्त असे वाळलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आता याला आपण असेच आणखी 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घेणार आहे। इथं तुम्ही बघू शकताय 2 ते 3 दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर सांडगे आपले एकदम कडकडीत वाळलेले आहेत। आवाज किती सुंदर येतोय त्याचा तुम्ही बघू शकताय। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तिखट सांडगे। आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।